अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगति रुद्ध्वा प्राणायाम परायणाः अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति. 29. अपाने अधोगमन करणाऱ्या अपान वायूत, जुह्वती अर्पण करतात, प्राणा बाहेरच्या दिशेने कार्य करणारा प्राणवायू, प्राणे प्राणवायूमध्ये, अपानम अधोगामी अपान वायू, तथा त्याचप्रमाणे, अपरे इतर प्राण बाहेरच्या दिशेने कार्य करणाऱ्या प्राणवायूचे अपान आणि अधोगामी प्राणवायू गती रुध्वा रोखून किंवा वश करून, प्राण आयाम सर्व प्राण निरोधाने झालेली समाधी, प्राणायाम परायणाः याप्रमाणे परायण झालेले, अपरे इतर नियत संयमित केल्यावर, आहाराः आहार प्राणान प्राणवायू प्राणेषु प्राणवायूमध्ये, जुह्वती यज्ञ करतात किंवा हवन करतात. या व्यतिरिक्त इतरही लोक आहेत जे समाधीस्थ राहण्याकरिता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात. ते प्राणवायूची अपानवायूमध्ये आणि अपानवायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोच्छवास थांबवून समाधी अवस्थेत राहतात. अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूच प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात. तात्पर्य: श्वसन प्रक्रिया नियंत्रित करण्याच्या या योग पद्धतीला प्राणायाम असे म्हटले जाते आणि आरंभी हठयोगामध्ये विविध आसनांद्वारे प्राणायामाचा उपयोग केला जातो. या सर्व प्रक्रिया इंद्रिये संयमित करण्यासाठी आणि आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये प्रगती करण्यासाठी आहेत. प्राणायामामध्ये शरीरातील वायू नियंत्रित केले जातात, ज्यामुळे त्यांचे मार्गाक्रमण विरुद्ध दिशेने करता यावे. अपानवायू अधोगमन करतो आणि प्राणवायू ऊर्ध्वगमन करतो. प्राणायाम योगी या वायूंचे विरुद्ध दिशेने मार्गाक्रमण करवितो आणि दोन्ही वायूंचे समत्व पूरक मध्ये साधतो. प्राणवायू अपानवायूमध्ये अर्पण करणे, उच्छ्वास आत येणाऱ्या श्वासामध्ये अर्पण करणे, या क्रियेला रेचक म्हटले जाते. जेव्हा दोन्ही वायूंचे प्रवाह पूर्णपणे थांबले जातात तेव्हा मनुष्य कुंभक योग यामध्ये स्थित असल्याचे म्हटले जाते. कुंभक योगाच्या आचरणामुळे आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी मनुष्य आपली आयुर्मर्यादा वाढवू शकतो. बुद्धिमान योगी दुसऱ्या जीवनाची प्रतीक्षा न करता एकाच जीवन कालामध्ये पूर्णता प्राप्त करण्यामध्ये इच्छुक असतो. कारण कुंभक योगाच्या आचरणामुळे योगी आपले आयुष्य अनेकानेक वर्षांनी वृद्धिंगत करतात. परंतु कृष्ण भावना भावित मनुष्य भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये नित्य स्थित असल्यामुळे त्याची इंद्रिये आपोआपच नियंत्रित होतात. त्याची इंद्रिये नेहमी भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न असल्यामुळे ती इतरत्र रत होण्याची शक्यताच नसते. म्हणून जीवनाच्या अंती तो स्वाभाविकतःच भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य धामामध्ये प्रवेशित होतो. यामुळे तो दीर्घायुषी होण्याचा प्रयत्न करीत नाही. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे 14.26 तो तात्काळ मुक्तीच्या स्तरापर्यंत उन्नत होतो. मामच यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समतीत्येतान ब्रह्मभूयाय कल्पते. भगवंतांच्या विशुद्ध भक्तिपूर्ण सेवेमध्ये जो संलग्न होतो तो प्रकृतीच्या गुणांच्या पलीकडे जातो आणि तात्काळ ब्रह्मस्तरापर्यंत उन्नत होतो. कृष्ण भावना भावित मनुष्य दिव्य स्तरापासूनच प्रारंभ करतो आणि नित्य त्याच भावनेमध्ये स्थित राहतो. म्हणून त्या स्तरापासून त्याचे पतन होण्याची शक्यता नसते. शेवटी तो भगवत धामात प्रवेश करतो. भगवंतांना अर्पण केलेले अन्न किंवा कृष्ण प्रसाद ग्रहण केल्याने आहार नियमन आपोआपच होते.
इंद्रिय निग्रह करण्यासाठी आहार नियमन अत्यंत सहाय्यकारक ठरते आणि इंद्रिय संयम केल्याविना भौतिक जंजाळातून मुक्त होण्याची शक्यता नाही.